सध्या तुमचा व्यवसाय कोणता आहे आणि आता सिलेंडरची तुटवडा झालेला आहे, तर काय सध्या काय उपाययोजना करणं चालू आहे तुमच्याकडून स्वतः? उपाययोजना अशी आहे की आता सध्या आम्ही एक भट्टी बनवली 2 दिवस झाले. आता सध्या गरमीचा पिरियड खूप आहे, त्यामुळे आम्हाला इथं बरीच अडचण होऊन राहिली. पण सिलेंडर नसल्यामुळे आम्हाला आमचे व्यवसाय चालूच ठेवावा लागतात, घर खर्च वगैरे सर्वच भागावं लागतं. त्या हिशोबानं आम्ही हे भट्टी चालू केली आणि त्या भट्टीसाठी हे फॅन लावलेला आहे इथं, की बुवा त्याला काहीतरी आसपास हे व्हा. आणि गरमी एवढी आहे की खूप, पण हे सिलेंडरची अशी मजबुरी आली की आता आम्हाला सिलेंडरच नाही मिळून राहिलं, भाव खूप वाढले. त्या हिशोबानं आम्हाला हे असं करावं लागतं. आमचा बिझनेस पावभाजी वगैरे, चायनीज, साऊथ इंडियन सर्वच आहे. नाव सांगा तुमचं. माझं सदानंद पाटील वारुळकर. ह्या युद्धामुळं आम्हाला व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालेला आहे मोठ्या प्रमाणावर, आणि त्यामुळं मागील 4-5 दिवसापासून हा व्यवसाय अत्यंत बाधित झालेला आहे. आणि त्वरित पुरवठा सुरू नाही झाला तर येणाऱ्या 2 दिवसात आम्हाला अकोल्यातील संपूर्ण हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट आणि कॅटरिंग व्यवसाय ठप्प होऊ शकतो. जवळपास 400 ते 500 व्यावसायिक या व्यवसायात आहेत. एवढंच नाही तर या व्यवसायावर अनेक कामगार, कर्मचारी, भाजीवाले, किराणा हे सर्व आमच्या हॉटेल व्यवसायावरच अवलंबून आहेत. तरी शासनाने त्वरित आम्हाला व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध करून द्यावा ही मागणी मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो.